गावाकडचा व्लॉग पार्ट 2. खूप हौस होती. मम्मी म्हणली गॅसवरती जेवण कर, तरी पण माझ्या अंगातली मस्ती काही कमी होत नाही, म्हणून मी चूल फुकायचा निर्णय घेतला. अशा प्रकारे मी चूल पेटवायचा प्रयत्न करत होती, पण ती काही पेटतच नव्हती. फायनली सक्सेसफुली मी पेटवली चूल. मला माझ्या आजीने शिकवलेली मेन म्हणजे चूल कशी पेटवायची. हे काय माझ्याने काठी तुटतच नव्हती. मग शेवटी पायाचा वापर केला, ती तुटली. पण मी इतकी बिंडोक होती की मी पुढच्या साईडने ती काठी काढलेली माझ्या लक्षातच नाही आलं. घे, लागला चटका. झाली हौस, जिरली तिथंच माझी चूल पेटवायची हौस. काय आता भाजलेला हात इग्नोर करत एक एक फाट्या उचलून चुलीत टाकत होती. हे चूल पेटल्यानंतरचे माझे माकड चाळे. कोणी मला ॲप्रिशिएट करू न करू, मी स्वतःच ॲप्रिशिएट करून घेते. इथे बिचारे माझे पप्पा माझी नेहमी मदत करायसाठी येतात. बाकी मला कोणी विचारत नाही कधी काय मदत हवी आहे काय नाही. हे असतातच. हे आमच्याकडे जरा धूळ जास्त होती म्हणून मी सगळ्या गोष्टी धुवून घेत होतो, कारण खूप दिवस झाले त्या वापरलंच नव्हत्या. पप्पा म्हणाले, बाई मला जरा काम आहे बाळा, एवढे कांदे तू कापते का? मी उत्साहात म्हणाली, कारण त्या दिवशी खूप उत्साह होता माझ्यामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. भिकाऱ्या कांद्यांनी रडवलं रे मला. मग जाऊ दे, आता कायच करणार. खायचं आहे म्हटलं तर कांदे रडत रडत कसे तरी कापले. स्ट्रगल ब्रो. हिला म्हणलेलं माझं शूट करतं, स्वतःच शूट करायला बसली. म्हणते माझं स्वेटर जाळला असतं ना या बाईने. दांडा देता देता बघायचे माकड साळे. ये ब्रो देखो, अब मेरे स्किल्स देखो. नाही, मी कुठं पण ॲडजस्ट होऊ शकते. बघा उचापत्या माझ्या अंगातले. फायनली आम्ही केलेलं आहे सगळं. हे ॲस्थेटिक जरा शूट करत होती, पण माझ्या कारनामाने चूल अजूनच आमची खराब झालेली. जाऊ दे. हे गावाकडच्या स्टाईलने पापड भाजले. हे मला माझ्या आजीने शिकवलेलं. स्किल्स अनलॉक करत होती जरा स्वतःच्या. ते जेवण बिवून झालं, जाम गार लागत होतं. मम्मीला म्हणले शेकोटी पेटव. माझ्या मम्मीने आणल्या काड्या कुड्या उचलून, बाहेरच होत्या आमच्या फाट्या भरलेल्या. ही प्रो आहे बाई पेटवण्यात. 5 मिनटात पेटवलं, जिथं मला 1 तास लागला चूल पेटवलं, मग मम्मीने 15 मिनटात पेटवली शेकोटी पेटली. तसे आम्ही सगळे जमा झालो. गप्पा गोष्टी चालू होत्या. आता आम्ही पुढे काय केलं ते बघण्यासाठी फॉलो फॉर मोर. बाय.